आर्मेल पथवा कुळगाव बी प्लस विरुद्ध तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती ध्रुवी शिलेबन ग्रुप बदलापूर या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच मैदानावरती रंगतीये। टॉस जिंकत असताना तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षण बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला साकेगिरीवरती अरमान च्या साथीनं सोहेल ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। नेहमीच टॉस जिंकत असताना बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारला जातो टीम कुळगावच्या माध्यमातून आणि हे चित्र आपण नेहमीच कासगाव टीमच्या माध्यमातून देखील पाहिलं। टॉस जिंकून ते बॅटिंग देखील करतात आणि यावेळेस तुम्ही पाहताय आता या मॅच मध्ये पहिला बॉल चौकार आलाय। फुल टॉस टर्न केला होऊन साईडला डीप मध्ये खेळाडू अनिकेत कुलकर्णी त्याला बीट करून बॉल जाईल सीमा रेषा पार अरमानच्या बॅटमधून दुसरा बार चौकार। बरोबर यार तिसरा बॉल देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला आणि अखेर डॉट बॉल दोन बॉलवरती दोन चौकार आल्यानंतर कमबॅक करायचा प्रयत्न मैदानावरती करतोय गोलंदाज श्लोक फुलोरेला तुम्ही पाहताय। अगदी हे मैदान तुम्हाला पाहायला मिळेल छत्रपती संभाजी राजे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळेल आणि अगदी आपण जर पाहिलं तर बडोदा हायवेच्या अगदी बाजूला हे बसलेलं मैदान आदरणीय बाळकृष्ण मुंडे यांचं मैदान तुम्हाला पाहायला मिळेल। मामा इज बॅक म्हणजे डान्सर मामा यांचं आगमन झालंय वेलकम त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सारा गाव मामाचा पण एकही नाही कामाचा क्या बात आहे मामा बिग हिट फटका चांगला आहे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर साइड स्क्रीनच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार कॅमेरामॅन बातमी षटकार। हे चित्र आपण पाहतोय थोड्या वेळामध्ये खरं तर विष्णू शिंदे देखील जसं जसं उन्हाचा तडाखा येईल सूर्यदेव डोक्यावरती येतील तसं विष्णू शिंदे देखील तापतील या शंका नाही आहे। पुढचा बॉल पंचाकडे पाहिला अशाभूत नजरेनं आणि अंपायर सांगतात व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबी ते बीती धावपला पुढे सरकेल टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळते आता जाऊन पोहोचली मयूर आम्हाला माहिती देतील 15 धावा धावफलकावरती जोडल्या जातील। बरं यार श्लोक फुलोरेवरती आक्रमण चढवलाय राईट अबोर्ड द विकेट। पुढचा बॉल बॅटची कडा त्यांच्या मागे फाईन लेगचा खेळाडू नितेश पिसेकर पुढे सरकलेत आणि अखेर मिती एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीला धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल। आता स्कोर बोर्डवरती 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातील त्यांच्या मागे तुम्ही पाहताय खरं तर प्रतीकजी पिसेकर यांना तुम्ही पाहताय अप्रतिम यष्टिरक्षण त्याचं तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि खरं तर 14 फेब्रुवारीला आपण जर पाहिलं तर त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा जगन्नाथ क्रीडा संकुलावरती जगन्नाथ स्मृती चषक आपल्याला जरूर पाहायला मिळेल। ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातील। साकेगिरीवरती सोहेल बेगीन करण्याचा प्रयत्न नाही जमला संपर्क नव्हता बॅटर बॉलचा बॅटर पॅडच्या मधनं बॉल चालला रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 1चा खेळ संपला आणि अखेर पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 16 धावा फलकावरती जोडल्या जातील। दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये त्यामुळे आता ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय। भोईसवरे टीम आपण कुठे जायचं नाहीये या दोन टीमच्या दरम्यान जो संघ जिंकेल त्यांच्याशी तुम्हाला फाईट करावी लागेल। यस डीजे।
होऊ द्या. कारण मामा तुम्हाला फाईट देण्यासाठी मंदिराच्या आतमध्ये दाखल झालेत. थोडं तुम्ही देखील एखादा तुमचा झटका मामाला दाखवा. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. प्रतीक तरे आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मनोहरजी सुरोशे यांचं आगमन झालं. विनंती आपण मंचावरती या. आपलं बडपूर्वक स्वागत आहे. चला आपली कार आपण बाजूला पार्क करा आणि आपण या मंचावरती आपलं बडपूर्वक स्वागत आहे. स्पर्धा आपली आहे. त्यामुळे मासा कधी पाण्याला विसरतो का? नाही ना. आम्ही देखील तुम्हाला विसरणार नाही होत. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रतीक आले. चला प्रतीक सराव बंद करा. लवकरात लवकर मॅच आता सुरुवात करायची आहे. हॅलो विकेट हॅट्रिकसाठी ऋषभ कुलकर्णी यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. प्रतीक तरेसाठी ऑन साइडला खेचलाय. फटका चांगला आहे. खेळाडू पोहोचतात. अनिकेत एक चिकी सिंगल. क्या बात आहे. खरं तर एक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. महाराष्ट्र पोलीस निसार शेख यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सोहेल का बल्ला माशाअल्लाह. बॉल सीमा पार. षटकार. विष्णू शिंदे हालायला लागलेत. कारण या पंचकृषीचे भाऊजी आहेत. त्यामुळे आता भाऊजीच्या अंगात देखील हळूहळू वारा आता शिरायला लागलाय. बरं यार. खरं तर आजवरचा इतिहास निसरबाई शेख महाराष्ट्र पोलीस यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की सलग 7 वेळा ध्रुवी शिलेबन मयूर ग्रुप बदलापूर संघानं परास्त केलंय टीम पतवा गुळगाव B+ संघाला. परंतु आज या स्पर्धेमध्ये जर पतवा गुळगाव B+ संघानं ध्रुवी शिलेबन मयूर ग्रुप बदलापूर संघाला जर परास्त केलं तर भाईजान यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाची धनराशी देऊन टीम पतवा गुळगाव संघाला इथे सन्मानित करण्यात येईल. क्या बात आहे. 2 धावा इथे मिळतील लेग बायच्या स्वरूपात. त्यामुळे धावफलक आता पुढे सरकते. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोरबोर्ड वरती 29. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न LBWच्या स्वरूपात. सोहेलला मैदान सोडावा लागेल. धक्का लागतोय पहिला. बॅटिंग करत असताना टीम गुळगाव संघाला फलंदाज बाद.
पण दाखल होतोय. बरोबर यार. तो बॉल जाईल मागे. डीपमध्ये खेळाडू पोहोचतात. दोन धाबा एक पडण्याचा प्रयत्न आणि या दोन धाबा मिळतील. दोन धाबा इथे एक पडत जातात आणि दोन धाब्याच्या साथीला धावफरक टीमची टोटल पुढे सरकत असताना 31 31 धाबा धावफरकावरती जोडल्या जातील. 2 ओव्हरचा खेळ आता संपलाय. 2 ओव्हरच्या अंती 31 करत मध्ये 16 तर यावर मध्ये 15 धाबा वसूल करत असताना तुम्ही पाहता बॅटर मैदानावरती अरबाज ए दाखल होतो. एक धक्का लागलाय मैदानावरती बॅटिंग करत असताना टीम कोळगाव संघाला. त्यामुळे धावफलक 2 ओव्हरच्या अंती 31. आता दोबारा पारमेल बॉलिंग ट्रॅक वरती गोरदा दाखल होतोय. मयूर पिसेकर ज्युनियर मयूर आता मैदानावरती तुम्हाला जरूर पारमेल दाखल होत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती 4 ओव्हरची बॅच आणि 4 ओव्हरच्या बॅच मध्ये आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती मयूर पिसेकर आले. स्ट्रायकिंग अरबान जो सलामीला दाखल झालाय. 2 ओव्हरच्या अंती 31 धाबा 31 फलकावरती तुम्हाला पार मिळतील. पुढचा बॉल फुल टॉस. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. विवेक जज करतोय. हाताचा पिसारा फुलवत असताना हा झेल त्याला टीपला. त्यामुळे झटका दुसरा लागतोय सलगचा. बॅटिंग करत असताना टीम पतवा कुळगाव बी प्लस संघाला फलंदाज बाद. आदळ मद्रावरती घोंग गावताय. क्या बात आहे मामा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत दैवलीचे उपसरपंच प्रभजी देशमुख साहेब आणि त्याच्या साथीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य बाळकृष्णाजी मुंडे यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वरा ट्रॉफी तुम्ही एन्जॉय करताय आणि स्वरा ट्रॉफी मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता पुढे सरकते. स्कोरबोर्ड वरती 33. बढतो यार. रिवर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता. अरबाज ए आणि अरबाज सी. अरबाज ए आणि अरबाज बी अशी जोडी मैदानावरती तुम्हाला पार मिळेल दाखल होत आहेत. बढतो यार. यावेळेला देखील खेचून मारण्याचा प्रयत्न. पंचाकडे दात भागतात. सहमत नव्हते परंतु सलगचा दुसरा बॉल आता लेग स्टिकच्या वरून चाललाय. त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती होती. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय कमबॅक आता केलाय. ध्रुवीत शिलेपन मयूर बदलापूर संघ मैदानावरती खेळतोय आणि मयूर संघासाठी कॅश प्राइज देतोय. युवा उद्योजक जोबेरी गाव रोशन परशुराम इरमाळी यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. जर विकेट हॅट्रिक कोणत्याही गोलंदाजाला संपादित केली तर युवा उद्योजक जोबेरी गाव रोशन परशुराम इरमाळी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाची धनराशी देऊन सन्मानित करण्यात येईल. आणि आता पहिली विकेट मिळते फलंदाज बाद.
बसून घ्या आणि आता रॉंग होईल. त्यामुळे लवकरात लवकर आपण मुख्य व्यासपीठावरती या, थोडंसं पाणी प्या, शांत व्हा. संध्याकाळी आपल्याला फायनल एन्जॉय करायचे, त्यामुळे आता ऊन भरपूर जास्त आहे मामा. या आपण सालापन्न व्हा, बसून घ्या आपण. सर मामाला आवरा जरा. इथे देखील पुन्हा एकदा वेगात टाकलाय, टप्पा पडला, बरदा वेगानं बॉल चाललाय. कसा मयूर पिसेकर आला, कसा निघून गेला कळलंच नाही. ओव्हर नंबर 3 धावा फक्त खर्च केल्या त्या 2 आणि धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता जोडली जाते फलकावरती 33 धावा फलकावरती जोडल्या जातील. दीपद अनिकेत पॉलोतून फेक करतील, मिळेल ती एक सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि एकेरी 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. दुसऱ्या धाब्यासाठी तनबीरला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. मच अंतिम ओव्हर तुम्हाला पार मिळेल. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्थिरावली आहे. त्याच्या मागे बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, बॉलातून फेक करेल. 2 धाबा एक पडल्या जातील. हो मिळत आहे 2 धाबा. हितू आले बॉलला गॅदर करतील आणि 2 धाब्याच्या साथीला आता धावफलक पुढे सरकत असताना 36 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार मिळेल. कमीत कमी 50 धाबा जर बनल्या तर चांगली फाईट पार मिळेल. कारण नेक्स्ट इनिंग मध्ये खरं तर तुम्हाला बदलापूरचा चीता अनिकेत अरुण कुलकर्णी देखील खेळताना दिसेल. अप्रतिम खेळ ज्याचा आपण नेहमीच पाहिलाय तो खेळाडू तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसेल. हडलक म्हणूया आपण खरं तर घरच्या मैदानावरती नगरसेविका चषकामध्ये अप्रतिम खेळ जरूर झाला, परंतु संघ क्वालिफाय होता राहिला तिथे हडलक म्हणूया अनिकेतला. इथे देखील वेगावरती स्वार असलेला गोंदा तुम्ही पाहताय, वेगाने बीट करतोय आणि स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मथुर करतोय, परंतु इथे धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये आता धाबा किती येतील हा प्रश्न उभा झालाय. 12 बॉल मध्ये 31 आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय कमबॅक केलं मयूर पिसेकरनं. फुलटॉस टर्न केला, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, संधी नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. आगमन झाले, मनपूर्वक स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. आज बहुत संघ देखील क्वालिफाय झाले, त्यामुळे हरीश भरपूर खुश आहे. आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब उद्योगपती बदलापूरचे यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. टीम ध्रुवी शिरेबर मयूर ग्रुप बदलापूर संघासाठी बॉल दुसरा सलग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. सुपर 5 मध्ये दाखल झाला, त्याला आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ नेक्स्ट मॅच साठी. कारण उपसरपंच आहेत या पंचकृषीमध्ये, नेहमीच त्यांच्या नावाचा उल्लेख होत असतो. आडवा बाटला घेतलाय, फटका चांगला डीप मध्ये खेळाडू पोहोचतात. वेगाने अनिकेत पोहोचलेत. एकदा वेगपडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पंबल झाले. 2 धाबा इथे मिळतील.
आणि 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना तुम्हाला बाल मिळेल. टीमची टोटल आता फलकावरती जोडली जाते 46. 46 धाबा फलकावरती जोडल्या जातील. रोशन परशुराम इरमाळी जे जोबिली गावचे उद्योजक आहेत, रोशन परशुराम इरमाळी यांच्याकडून आमच्या समालोचनासाठी 200 रुपयाचा कॅस्पर झाले, त्यांचे आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून नेक्स्ट 5 चामटोली टीम आपण येऊन थांबा. चामटोली टीम कॅप्टन आपण आणि स्ट्राईक इन वरती निरंजन पिसेकर, नॉन स्ट्राईक इन वरती प्रतीक पिसेकर ही जोडी मैदानात आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. देव्या पुन्हा एकदा दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन, मॅच ऑन. चोवीस बॉल आणि 47 धावांची गरज. मैदानात आतमध्ये गेम ऑन.
चला गाडी थोडीशी रिफ्लेक्ट होते त्यामुळे थोडंसं फिरवून लावा जी कोणाची 4 व्हीलर आहे. Yes, धन्यवाद, थँक्यू सो मच. चला मॅच ऑन 24 बॉल आणि 47 धावांची गरज मैदानात 7 मध्ये नक्कीच पाहायला मिळते. पहिला बॉल यशचा, पहिलाच बॉल इकडे अगदी आपण पाहिलं तर यॉर्कर लेनचा बॉल होता, तो खोदून काढला असं म्हणावं लागेल. पहिलाच इकडे धाव नक्कीच मिळाली आहे. श्रीगणेश झाला बॅटिंग करत असताना टीम मयूर ग्रुप या संघाचा. मयूर ग्रुप म्हटलं तर सातत्याने जगन्नाथ क्रीडा संकुल आणि त्या संकुलावरती मोठमोठ्या स्पर्धा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला अगदी संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलाय. अर्थात जगन्नाथ क्रीडा संकुलावरती एक मोठी स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. इकडे आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल, तदनंतर आता आपण जर पाहिलं तर त्यांना डॉट बॉल आलाय. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक इनवरती त्याच दरम्यान आपण पाहतोय नामांकित उद्योजक सन्मान्य अनिलजी सुरेश साहेब इथे उपस्थित होतात. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 5 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 5 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय अगदी आता पहिलं ऑनगोईंग नक्कीच पाहायला मिळतोय. चौकार तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. अक्षर रिप्लेमध्ये पाहू शकतात. प्रतीक पिसेकर होते. अगदी लेट कट तुम्हाला पाहायला जरूर मिळाला. नजाकत बरचा श्लोक म्हणावं लागेल. फक्त वेगाचा वापर केला, दिशा दाखवली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेने फटका सजवला. आउटफील्ड फास्ट आहे आणि अरबाज बॉलच्या मागे फक्त आणि फक्त राहतील धावत. बॉल जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक सेकंड इन रो. प्रतीक पिसेकरचा वार ठोकलाय चौकार. जर आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणारे राजेश हजारे आणि अक्षयजी कडाव यांच्या वतीने कॅश प्राइज असणार आहे प्रतीक पिसेकर साठी. परंतु इकडे सलगचा तिसरा चौकार आला. बॅक टू बॅक थर्ड इन रो. नक्कीच सलगचे आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक 3 बॉल 3 चौकार प्रतीक पिसेकरच्या बॅटमधून. काय बॅटिंग चालू मैदानात 7 मध्ये आणि टॉप क्लास बॅटिंग, अग्रेसिव्ह बॅटिंग म्हणून नेहमीच ओळखलं जातं. तेच आता बॅटर मैदानात 7 मध्ये पाहायला मिळतात. टॉप क्लास बॅटिंग मैदानात 7 मध्ये ॲक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकतात. यश वरती प्रहार चढवला, हल्ला चढवला. 5 बॉल वरती आपण पाहिलं तर 13 धाबा आतापर्यंत जरूर पाहायला मिळतात. दमदार अशी क्रीडा स्पर्धा स्वरा ट्रॉफी 2026 दुपारचं सत्र. बाळकृष्णजी मुंडे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. पुढचा बॉल इकडे पाहावं लागेल. अंपास कॉल वाईट बॉल होतोय. दाफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 14 धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा दाफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॉल होती यार. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय बॅटर बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. स्विंग अँड मिस आणि इकडे देखील डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि 14 धावा धाव फलकावरती आहेत. 14 ऑन बोर्ड. इथून जर विचार केला तर अजूनही 33 धाव्यांची गरज मैदानात 7 मध्ये. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये आपण जर विचार केला रिक्वायर्ड रन रेट असणार आहे 11.00च्या सरासरीने धावा प्रत्येक षटकामध्ये बनवाव्या लागतील. 18 बॉल आणि 33 धाव्यांची गरज मैदानात 7 मध्ये. बॅटिंग करत असताना टीम मयूर ग्रुप या संघाला 18 बॉल आणि 33 धाव्यांची गरज.
पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं ओव्हर नंबर 2. एका बाजूला आपण पाहतोय खरं आता खुळगाव संघ नाक्षमध्ये खेळतो, त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल टीम मयूर ग्रुप बदलापूर इन मध्ये जरूर खेळतो. एक दिग्गज संघ दादा संघ मध्ये खेळताना पाहायला जरूर मिळतात. बॉलर तयार, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती रणवीर, राईट आर्म राऊंड विकेट. ओ इकडे लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय, उंच हवेमध्ये बॉल खाली जज करतात सोहेल, चुकी घडणार नाहीये. सोहेलने टिपलाय झेल आणि संपला बॅटर. निरंजन पिसेकरचा खेळ, फलंदाज बाद, धक्का क्रमांक पहिला. मैदानात 7 मध्ये अनिकेत अरुण कुलकर्णी स्ट्राईक एंड वरती बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय. सातत्याने ज्या नावाची चर्चा झाली आहे तोच खेळाडू आता मैदानात 7 मध्ये पाहायला मिळतो. अनिकेत कुलकर्णी स्ट्राईक एंड वर पहिला बॉल लॉफ्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. बैठक स्ट्रोक खेळायचा होता, मुन्ना पोचतील तोपर्यंत इकडे आपण पाहतोय 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाव्याच्या मदतीने आपण जर पाहिलं तर धावफलक जम पोहोचलाय 16 धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा अनिकेत कुलकर्णी आपण पाहतो आता सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडवरती जरूर पाहायला मिळतात. राहताना आपण जर विचार केला तर एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आणि कबड्डी क्षेत्रामध्ये एक अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहते आणि मोठमोठ्या युनिव्हर्सिटी लेवलचा देखील ज्यांनी गेले कित्येक वर्ष स्पर्धा ज्यांनी गाजवल्या, जिल्हास्तरीय असू दे, राज्यस्तरीय असू दे, ज्या नावाची चर्चा झाली आहे तोच अनिकेत मैदानात 7 मध्ये पाहायला मिळतोय. वाईटचा कॉल इकडे येतोय आणि गेले कित्येक वर्ष अगोदर आपण जर पाहिलं तर हॅलो चेक हॅलो चेक 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन बोर्ड. चर्चा करत होतो राहताना व्यावसायिक गटातून देखील खेळत असताना तुम्हाला राहताना गेले कित्येक वर्ष अनिकेत कुलकर्णी पाहायला मिळतात, परंतु ते लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. इकडे आपण जर विचार केला तर लाऊड अपील करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु इकडे बॅट आणि बॉलचा इथे चेक केलं जाईल की काय घडेल मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं राहील. स्पर्धावा लागेल मैदानाच्या बाहेर खरं आता अनिकेत कुलकर्णीला आणि आता न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. विवेक पिसेकरला तुम्ही पाहतात मैदानात 7 मध्ये दाखल होतात. बॉलर तयार, पुन्हा एकदा ओ इकडे पहिलाच बॉल आणि अगदी आपण जर पाहिलं तर इथे एक सिंगल नक्कीच मिळेल. सिंगल नक्कीच मिळणार आहे.
18 धावा फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 18 ऑन बोर्ड. इनिंग नंबर 2 चा खेळ चालू आहे. मॅच ऑन आहे. एका बाजूला आपण पाहतो मयूर ग्रुप, दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय टीम कुळगाव हा संघ इन ऍक्शन मध्ये जरूर खेळतोय. ओ इकडे लॉफ्टेड स्ट्रोक, हवाई हल्ला मैदानाच्या आतमध्ये आणि बोलतोय प्रतीक पिसेकरचा बल्ला ठोकलाय सिक्सवर, षटकार. काय बॅटिंग चालू आहे, विस्फोटक अंदाज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. प्रतीक पिसेकर खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर स्ट्रायकिंग वरती बॅटिंग करतोय. आतापर्यंत 6 बॉल त्यांनी फेस केले, त्यांनी 18 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. समीकरण आपण जर पाहिलं तर उर्वरित येणारे 13 बॉल आहेत आणि 23 धाव्यांची गरज. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला आडवा बॅटने शॉर्ट ऑन पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल आणि बॉलला केलाय बाउंड्री लाईनचा बाहेर, गुल, सिक्सर. आपण जर पाहिलं तर 12 बॉल आणि 17 धाव्यांची गरज या मॅच मध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. 12 बॉल आणि 17 धाव्यांची गरज पाहिजे तर 7 मध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना टीम मयूर ग्रुप या संघाला तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 12 बॉल आणि 17 धाव्यांची गरज. नक्कीच बॅक टू बॅक 2 षटकार आलेत प्रतीक पिसेकरच्या बॅटमधून. अजून एक जर षटकार या पुढचा बॉलवरती आला तर राजेश हजारे आणि त्याच दरम्यान त्यांच्या समवेत अक्षय कळव यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच असणार आहे. विचार केला तर मॅन ऑफ दी सिरीज धमाकेदार करताना जॅकपॉट मी तर म्हणेन या स्पर्धेसाठी नक्कीच देण्यात आलाय. म्हणजे जी मॅन ऑफ दी सिरीजची स्कूटर तुम्ही पाहताय जी या संपूर्ण स्पर्धेला लाभली आहे. राहताना विद्यमान कुळगाव बदलापूर नगर परिषदचे नगरसेवक सन्मान्य आदरणीय प्रवीण भाऊ राऊत साहेब यांच्या वतीनं ते पुरस्कृत करण्यात आली आहे. तथा आपण जर विचार केला तर संपूर्ण सातत्याने क्रिकेटवरती अत्यंत प्रेम असणारं असं व्यक्तिमत्व आणि युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली असं व्यक्तिमत्व प्रवीण भाऊ राऊत साहेब यांच्या वतीनं ही जी स्कूटर तुम्ही पाहतात मॅन ऑफ दी सिरीज यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली. त्याचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण की सातत्याने जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा होत असतात सातत्याने मोलाचं योगदान आणि अतूट नाते क्रिकेटने त्यांचं वेगळं बॉन्डिंग नेहमीच राहिलं आणि आज खेळताना नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थिती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ओटो मॅच 30 धावा फलकावरती आहेत. इकडे देखील आउटसाइडला अलॉंग विथ कार्पेट फटका सजवला, फिल्डर आहेत आणि इकडे आपण पाहतोय मैदानावरती घडलंय काय, त्याला बीट करून बॉल जाईल. यसला आपण चेक करूयात सर, आपण चेक करूयात, काय हरकत नाहीये. टेक्नॉलॉजीचा वापर इथे नक्कीच आपण करतोय. चेक केलं जाईल, दूध का दूध, पाणी का पाणी, जे काय निर्णय असेल ते नक्कीच पोचवलं जाईल. बघूया आपण चेक केलं जातोय. निखिल जे धुळे सर इथे उपस्थित आहेत, अजून कमिटी देखील इथे उपस्थित आहेत. जे काय निर्णय असेल ते नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
चला हे संपाट डिसिजन तर पाहूया आपण आणि दोन्ही आयोजन कमिटी सर जे काय निर्णय देईल ते तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवू. येस तिकडे आपण पाहतोय खरं आता अडवण्यात तर आला होता परंतु हात तिकडे बाउंड्री लाईनचे इथे अगदी त्यावेळेस कनेक्शन झालं त्यामुळे 4 धावा नक्कीच इथे मिळतात. थोडीशी चूक नक्कीच झाली परंतु फिल्डिंग एफर्टसाठी नक्कीच कौतुक झालं पाहिजे. चांगला एफर्ट्स तिकडे होते परंतु आखरी मोमेंटला शेवटच्या मोमेंटला तिकडे नक्कीच आपण पाहतो हा चौकार गेला आणि 4 धाव्याच्या मदतीने धावफलकमध्ये चेंजेस नक्कीच पाहायला मिळतील. 4 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या धावसंख्येवरती 34 ऑन अ बोर्ड. आता समीकरण उर्वरित आहे. येणारे 10 बॉल आणि 13 धाव्यांची गरज या मॅचमध्ये. विवेक पेसेकर आता स्ट्राईक वरती तुम्हाला पाहायला मिळतील. बॉलर तयार राईट मोद विकेट. ओ इकडे बॅटची लिडिंग टो तुम्हाला पाहायला मिळते. ओ इकडे एक सिंगल ते कंप्लीट दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि नक्कीच 2 धावा कंप्लीट होत्या. विवेक गायकवाड सर तिकडे होते ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेत. चढू काय फिल्डर आहेत की काय असं वाटलं एक क्षणाला. धावफलक जाऊन पोहोचले 36 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील अजूनही 3 बॉल सगळे बाकी आहे. टोटल इक्वेशन आपण जर पाहिलं 9 बॉल आणि 11 धाव्यांची गरज या मॅचमध्ये जिंकण्यासाठी टीम मयूर ग्रुप या संघाला. ओ इकडे देखील यॉर्क लेनचा बॉल भन्नाट वेगाने टाकण्यात आलाय. बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. इकडे देखील डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. रफ्तार सटीक लाईन अँड लेंथ वरती बॉलिंग सध्याच्या घडीला मैदानावरती होतीये. बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर गोलंदाज अरबाज सी आणि या सर्वात जास्त खऱ्या अर्थाने एकाच संघामध्ये अरबाज तुम्हाला पाहायला मिळतील. अरबाज ए, अरबाज बी आणि अरबाज सी आणि सध्याच्या घडीला तोच अरबाज सी आता बॉलिंग मार्कवरती आहे. हो इकडे देखील व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस मॅच मध्ये ट्विस्ट होऊ शकतो. कलाटणी होऊ शकते या मॅच मध्ये. आता शेवटचा बॉल आहे. निर्णायक बॉल म्हणावा लागेल कारण की आता आपण जर पाहिलं तर 7 बॉल आणि 11 धाव्यांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 7 बॉल आणि 11 धाव्यांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. काय होईल मॅच ऑन. 7 बॉल 11 धाव्यांची गरज. बॉलर तयार. महत्वपूर्ण बॉल. शांततेचा माहोल होता आणि इकडे बॅक टू बॅक 3 बॉल डॉट आलेत. आता शेवटचे 6 बॉल आणि 11 धाव्यांची गरज ह्या मॅच मध्ये. आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती पूर्ण ओव्हर आपण जर पाहिले ही ओव्हर पूर्णपणे खेळून काढल्याचं म्हणावं लागेल विवेक पिसेकरने. आणि या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त आपण जर पाहिलं तर 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज अरबाज सिंहने. कौतुक करावं लागेल. आता शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा होतात काय होईल या मॅच मध्ये पाहणं गरजेचं राहणार आहे. 6 बॉल आणि 11 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. स्ट्राईक इन वरती आपण जर पाहिलं तर आता प्रतीक पिसेकर आहे. लास्ट टू लास्ट ओव्हरच्या बॅक टू बॅक 2 शेवटच्या बॉलवरती षटकार आलेत आणि या बॉलवरती जर षटकार आला ना तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज राजेश हजारे असतील आणि त्याच दरम्यान अक्षयजी कडव यांच्या वतीने नक्कीच देण्यात येईल. प्रतीक पिसेकरसाठी ही संधी असणार आहे. 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे सलगच्या 3 षटकारासाठी. आणि आता समीकरण इक्वेशन आपण पाहतोय 6 बॉल आणि 11 धाव्यांची गरज मैदानात 7 मध्ये. आता दोन्ही टीम्सला मेहनत करणं फार गरजेचं आहे मैदानावरती. बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर अरबाज ए ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4. तर आता आपण जर पाहिलं तर कुळगाव संघ म्हटलं तर सातत्यानं पाठबळ नेहमीच निसारबाई शेख यांचा राहिलाय. मगाशी देखील राहुल सरांनी उल्लेख केला की नक्कीच कॅश प्राईज आहे. जर सामना इथून जिंकला तर 5000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे
टीम कुळगाव संघासाठी. ओ इकडे पहिलाच बॉल ब्लॉक होलचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र ब्लॉक होलचा बॉल टाकण्यात आला, त्याचा वापर करण्यात आलाय. काय कामगिरी करतात, कौतुक करावं लागेल. 5 बॉल आणि 11 धाब्यांची गरज मैदानात 7 मध्ये. बॉल तयार. ओ इकडे हाफ ट्रॅकर बॉल होता, अलॉंग विथ कार्पेट फटका सजवलाय आणि इकडे बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय गोलीगत फरार. अलॉंग विथ कार्पेट हा आलाय चौकार. 4. बॉल आणि 7 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. काटाकीर अशी लढत, एका बाजूला मयूर ग्रुप, दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना टीम कुळगाव संघ खेळतोय. कोण जिंकेली मॅच? हाय व्होल्टेज सामना रंगतोय. 4 बॉल 7 धाब्यांची गरज मैदानात 7 मध्ये. 4 बॉल 7. बॉलर तयार. 4 बॉल 7 आणि इकडे पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं नजाकत आणि या बॉल वरती ताकद. आलेला हा सिक्सर षटकार. लेवल स्कोर इज इक्वल. फक्त अवघ्या 1 धावेची आवश्यकता आहे. 1 धाव विजयापासून दूर. बॅटिंग करत असताना टीम मयूर ग्रुप हा संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो आहे. येणारे 3 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता मैदानात 7 मध्ये. अवघ्या 1 धाव दूर विजयापासून. जर हा बॉल डॉट आला थोडंसं प्रेशर नक्कीच निर्माण होईल. 3 बॉल 1. बॉलर तयार आणि इकडे या फटका चांगला पाहायला मिळतो आहे. चौकाराने मॅच फिनिश केली आहे प्रतीक पिसेकर. काय बॅटिंग केले मैदानात 7 मध्ये. विस्फोटक नाबाद खेळी ज्याच्या नावावरती राहिली आहे त्याचं नाव प्रतीक पिसेकर मैदानात 7 मध्ये. चला जुना बॉल आमच्यापर्यंत पोहोचवा विनंती आहे प्रेक्षकांमध्ये जर बॉल मिळाला आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द